ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. प्रामुख्याने महाराष्ट्रात वटपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. यासाठी वटवृक्षाची, वडाच्या झाडाची पूजा व प्रार्थना केली जाते. वडाला जसे दीर्घायुष्य आहे तसे आपल्या पतीला देखील दीर्घायुष्य मिळावे या भावनेने वटवृक्षाची पूजा केली जाते. पुराण कथेप्रमाणे भगवान शंकराचे लक्ष संसारात नाही म्हणून रागवलेल्या पार्वतीने त्याला तू वृक्ष होशील असा शाप दिला आणि तो वटवृक्ष झाला. महाप्रलय झाल्यावर सगळे चराचर नष्ट झाले तेव्हा देखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला. त्याच्या प्रत्येक फांदी, पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो म्हणून त्याला अक्षय वट म्हटले गेले आहे. त्याच्या या कालातीत अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात. गीता जन्माचा एकमेव साक्षीदार म्हणून देखील वटवृक्ष पूजनीय मानतात. नैसर्गिक गुणाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे हा त्यामागचा हेतू आहे. म्हणून वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात. नमस्कार मंडळी, तर आज आपण वटपौर्णिमेची कथा बघणार आहोत. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. तसेच आपली वटपौर्णिमेची पूजा ही कथा ऐकल्यावरच सफल ठरत असते. त्यामुळे ही कथा संपूर्ण ऐका. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तर ही कथा सुरू होते ती म्हणजे मद्र देशातून. त्यावेळी मद्र देशाचा राजा अश्वपती राजा राज्य करत होता. हा राजा अत्यंत न्यायप्रिय, धर्मनिष्ठ आणि प्रजावत्सल्य होता. त्याच्या राज्यात सुख, शांती, समृद्धी होती. प्रजा अगदी आनंदी होती. राज्यामध्ये कोणालाही कोणत्याही गोष्टीची कमतरता देखील नव्हती. परंतु राजाच्या मनामध्ये एक दुःख होते. कित्येक वर्ष झाले तरी त्यांना अपत्य प्राप्ती होत नव्हती. राजाला वाटत होतं की आपल्या पश्चात हे राज्य कोण सांभाळणार, आपलं नाव पुढे कोण नेणार. याच चिंतेत राजा अनेकदा रात्री जागे राहत. अनेक यज्ञ केले, अनेक दानधर्म करण्यात आले, अनेक ऋषी मुनींना विचारण्यात सुद्धा आले, पण काहीच फळ मिळत नव्हतं. शेवटी राजाने महालक्ष्मी देवीची कठोर उपासना केली. दिवसेंदिवस त्याची भक्ती वाढत गेली. अनेक वर्ष त्याने अखंड जप, तप आणि पूजा सुद्धा केली. असं म्हणतात की जेव्हा भक्तांची भक्ती खरी असते तेव्हा देवालय देखील त्यांच्यासमोर प्रकट व्हावं लागतं. एक दिवस माता देवी राजासमोर प्रकट झाली. देवी म्हणाल्या, राजन, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाले आहे. तुला एक तेजस्वी कन्या प्राप्त होईल. राजा आनंदाने भरून गेला. काही काळानंतर राणीला कन्यारत्न प्राप्त झालं. संपूर्ण राज्यात आनंद उत्सव साजरा करण्यात आला. मंदिरामध्ये घंटानाद झाला. गरिबांना दान देण्यात आलं. अनेक दिवस उत्सव चालू राहिला. ही कन्या साधी नव्हती. तिच्या जन्माच्या वेळेस अनेक शुभ संकेत दिसले होते. राजदरबारातील ज्योतिषांनी सांगितलं की ही कन्या अत्यंत भाग्यवान असेल. तिचं नाव जगभर प्रसिद्ध होईल. माता देवीच्या कृपेने जन्म झाल्यामुळे कन्येचं नाव सुद्धा ठेवण्यात आलं, ते म्हणजे सावित्री. जशी सावित्री मोठी होत गेली तसं तिचं सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि तेज सर्वांना आश्चर्यचकित करू लागलं. तिच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण तेज होतं. ती फक्त सुंदरच नव्हती तर अत्यंत नम्र आणि संस्कारी देखील होती. लहानपणापासूनच तिला धर्मग्रंथ ऐकायला आवडायचं. ऋषी मुनींचा उपदेश ती मन लावून ऐकत होती. राजवाड्यातील सुखसोयी असूनही तिच्या मनात कधीही अहंकार नव्हता. अनेक वेळा असं घडायचं की राजवाड्याबाहेर एखादा गरीब किंवा दुःखी माणूस दिसला तर सावित्री स्वतः त्याची मदत करायची. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये लोक तिच्यावरती खूप प्रेम करत होते. काळ पुढे सरकत गेला. सावित्री आता विवाहयोग्य झाली होती. तिच्या सौंदर्याची कीर्ती दूरदूरच्या राज्यापर्यंत पोहोचली होती. अनेक राजकुमार विवाहासाठी उत्सुक होते. अनेक राजांनी विवाहाचा प्रस्ताव सुद्धा पाठवला होता. परंतु एक विचित्र गोष्ट घडत होती. सावित्रीचं तेज इतकं विलक्षण होतं की अनेक राजकुमार तिच्यासमोर येण्यास देखील घाबरत होते.
तिच्या व्यक्तिमत्वासमोर ते स्वतःला कमी समजू लागले होते. राजा अश्वपती चिंतेत पडला. एक दिवस त्यांनी सावित्रीला जवळ बोलवलं आणि म्हणाले, पुत्री, आता तुझ्या विवाहाची वेळ आली आहे, परंतु मला तुझ्यासाठी योग्य वर मिळत नाही. त्यामुळे तू स्वतःच आपला जीवनसाथी निवड. त्या काळात राजाने आपल्या कन्येला असा अधिकार देणं ही खूप मोठी गोष्ट होती. सावित्रीने आपल्या पित्याची आज्ञा मान्य केली. तिने अनेक राज्यांचा प्रवास सुरू केला. ती अनेक राजवाड्यांमध्ये गेली, अनेक राजकुमारांना भेटली, अनेक पराक्रमी योद्धे सुद्धा पाहिले, परंतु तिच्या मनाला कोणीही भावलं नाही. कारण सावित्री फक्त राजपद किंवा संपत्ती पाहत नव्हती. ती अशा व्यक्तीचा शोध घेत होती ज्याच्यामध्ये सत्य, धर्म, प्रेम आणि सदाचार असेल. एक दिवस प्रवास करत असताना ती एक दाट जंगलाजवळ पोहोचली. तिथे तिने एक तरुण पाहिला. तो साध्या वस्त्रामध्ये होता, हातात कुऱ्हाड होती. तो जंगलात लाकडे गोळा करत होता, परंतु त्याच्या चेहऱ्यावरती विलक्षण तेज होते. त्याच्या डोळ्यामध्ये प्रामाणिकपणा होता, त्याच्या वागण्यात नम्रता होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या प्रत्येक कृतीत धर्माचं पालन दिसत होतं. सावित्री त्याच्याकडे पाहतच राहिली. तिने त्या तरुणाबद्दल माहिती घेतली. तिला समजलं की त्याचे नाव सत्यवान आहे. तो पूर्वी राजा असलेला दुमतसेन याचा पुत्र होता. शत्रूंनी त्याचे राज्य हिरावून घेतले होते, त्यामुळे संपूर्ण कुटुंब जंगलामध्ये राहत होते. सत्यवानकडे ना राजवाडा होता, ना संपत्ती होती, ना वैभव होतं, परंतु त्याच्याकडे जे होतं ते कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठं होतं. त्याच्याकडे सत्य होतं, त्याच्याकडे संस्कार होते, त्याच्याकडे धर्म होता आणि याच कारणामुळे सावित्रीने त्याला आपल्या मनाचा राजा मानलं. सावित्रीने निर्णय घेतला की तिने सत्यवानालाच आपला पती मानला आहे, परंतु तिला अजूनही माहीत नव्हतं की तिच्या जीवनातील सर्वात मोठी परीक्षा आता सुरू होणार होती. कारण नियतीने तिच्यासाठी एक असं आव्हान तयार केलं होतं ज्यामुळे संपूर्ण जग आजही सावित्रीचं नाव आदराने घेतं. सावित्री आपल्या राजवाड्यात परतली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. राजा अश्वपतीने प्रेमाने विचारलं, पुत्री, तुला योग्य वर मिळाला का? सावित्रीने नम्रपणे उत्तर दिलं, हो पिताश्री, मी माझ्या जीवनसाथीची निवड केली आहे. त्याचं नाव आहे सत्यवान. राजाला आनंद झाला, पण त्याचवेळी राजदरबारात एक महान ऋषी उपस्थित होते. ते होते नारद मुनी. नारद मुनी त्रिकालज्ञानी मानले जातात. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांचे त्यांना ज्ञान होते. जेव्हा त्यांनी सत्यवानाचं नाव ऐकलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव अचानक बदलले. राजा अश्वपती घाबरले. त्यांनी विचारलं, मुनीवर काही अडचण आहे का? नारद मुनी काही क्षण शांत राहिले. नंतर ते म्हणाले, राजन, सत्यवान सर्व गुणांनी श्रेष्ठ आहे. तो धर्मनिष्ठ आहे, सत्यवादी आहे, पराक्रमी आहे आणि आदर्श पुत्र आहे. त्याच्यामध्ये कोणताही दोष नाही. हे ऐकून सर्वजण आनंदी झाले. पण पुढच्या क्षणी नारद मुनी म्हणाले, परंतु एक भयंकर सत्य आहे. सत्यवानाचे आयुष्य आता फक्त 1 वर्ष शिल्लक आहे. हे शब्द ऐकताच संपूर्ण राजदरबार स्तब्ध झाला. राजाच्या हातातील राजदंड खाली पडला. राणीच्या डोळ्यात अश्रू आले. सर्व मंत्री एकमेकांकडे पाहू लागले आणि राजा अश्वपतीच्या मनात एकच विचार आला, माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. राजा सावित्रीकडे वळले आणि म्हणाले, पुत्री, अजून वेळ गेलेली नाही. तू दुसरा वर निवड. आम्ही तुला सर्व सुख देऊ, पण ज्याचे आयुष्य फक्त 1 वर्ष आहे अशा व्यक्तीसोबत तुझे लग्न होऊ शकत नाही. कोणतीही सामान्य मुलगी असती तर कदाचित ती घाबरली असती, पण सावित्री सामान्य नव्हती. तिने अत्यंत शांतपणे उत्तर दिलं, पिताश्री, कन्या एकदाच पतीची निवड करते. मी माझ्या मनाने सत्यवानाला पती मानला आहे. आता माझा निर्णय बदलणार नाही. राजा पुन्हा समजावू लागला. राणीने ही विनंती केली. नारद मुनीने ही परिस्थिती स्पष्ट केली, पण सावित्री अढळ राहिली. ती म्हणाली, ज्याला मी माझा पती मानला आहे त्याच्यासोबतच मी विवाह करेल. आयुष्य मोठं असो वा छोटं असो, माझा निर्णय बदलणार नाही. तिच्या या शब्दामध्ये केवळ प्रेम नव्हतं तर विश्वास होता. नारद मुनी तिच्याकडे पाहून स्मित हास्य करत होते. त्यांना समजलं होतं की ही कन्या काही साधी नाही.
तिच्यामध्ये विलक्षण आत्मबल आहे. शेवटी राजा अश्वपतींना तिचा निर्णय मान्य करावा लागला. काही दिवसांनी सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह अत्यंत साधेपणाने पार पडला. विवाहानंतर सावित्रीने राजवाड्याचा सर्व वैभवाचा त्याग केला. ती आपल्या पतीसोबत जंगलात राहण्यासाठी निघाली. एका राजकन्येसाठी हा खूप मोठा बदल होता. राजवाड्यातील सर्व सुखसोयी सोडून आता तिला मनातील साधे जीवन स्वीकारायचे होते. परंतु सावित्रीच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं, कारण तिच्यासाठी सर्वात मोठं सुख म्हणजे तिच्या पतीची साथ होती. वनात पोचल्यानंतर तिने आपल्या सासू सासऱ्यांची सेवा सुरू केली. सत्यवानचे वडील दुमतसेन अंध झाले होते. त्यांचे राज्य हिरावले गेले होते. ते अत्यंत दुःखी जीवन जगत होते. पण सावित्रीने त्यांना कधीच दुःखी वाटू दिलं नाही. ती पहाटे उठत आश्रमातील सर्व कामे करत होती, सासू सासऱ्यांची सेवा करत होती आणि नंतर आपल्या पतीसोबत जंगलातील कामामध्ये मदत सुद्धा करत होती. सर्वच जण तिच्यावरती खूप प्रेम करू लागले होते. परंतु सावित्रीच्या मनात एक गोष्ट सतत होती, नारद मुनींची भविष्यवाणी. तिला माहीत होतं की प्रत्येक दिवस तिला सत्यवानापासून दूर घेऊन जात होता. 1 वर्षाचा कालावधी हळूहळू संपत चालला होता. दिवस आठवड्यात बदलले, आठवडे महिन्यात बदलले आणि तो शेवटी काळ जवळ येऊ लागला. सत्यवानाला मात्र याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तो आनंदाने आपले जीवन जगत होता. पण सावित्री प्रत्येक दिवस मोजत होती. ती प्रत्येक सकाळी देवाला प्रार्थना करत होती. ती प्रत्येक रात्री सत्यवानाकडे पाहून मनोमन म्हणत होती, हे देवा, माझ्या पतीचं रक्षण कर. जसजसा शेवटचा दिवस जवळ येऊ लागला तसतशी सावित्रीची भक्ती अधिक वाढू लागली. तिने उपवास सुरू केले, जप सुरू केले, तपश्चर्या सुरू केली. ती तासनतास ध्यान करत होती. ती देवाकडे एकच प्रार्थना करत होती, माझ्या पतीचं आयुष्य वाचवा. आणि मग एक दिवस असा उगवला जो तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस ठरणार होता. तो दिवस होता सत्यवानाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस. सूर्य उगवला होता. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. संपूर्ण जंगल शांत होतं. परंतु सावित्रीच्या मनामध्ये वादळ सुरू होतं, कारण आज नियती तिची सर्वात मोठी परीक्षा घेणार होती. सकाळी सत्यवान उठला. त्याला आजचा दिवस इतर दिवसांसारखाच वाटत होता. त्याने कुऱ्हाड हातात घेतली आणि जंगलात लाकडे आणण्यासाठी तो तयार झाला. सावित्रीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेम होतं, काळजी होती आणि एक अज्ञान भीती होती. सत्यवान हसून म्हणाला, सावित्री, आज तू खूप थकलेली दिसतेस, विश्रांती घे. पण सावित्रीला माहीत होतं की आज त्याला एकटं ती सोडू शकत नव्हती. ती म्हणाली, स्वामी, आज मला तुमच्यासोबत जंगलात यायचं आहे. सत्यवान हसला. त्याने परवानगी दिली. दोघेही जंगलाच्या दिशेने निघाले. त्या दिवशी जंगल खूपच सुंदर दिसत होते. हलकासा वारा वाहत होता. झाडांची पाने डोलत होती. पक्षी गाणी गात होती. परंतु सावित्रीच्या मनात एक भीतीचं सावट होतं. ती प्रत्येक क्षण सत्यवानाकडे पाहत होती. सत्यवान झाडे तोडू लागला होता. नेहमीप्रमाणे तो आपलं काम करत होता. पण अचानक त्याचा हात थरथर कापू लागला. त्याला चक्कर येऊ लागली. त्याच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू झाल्या. तो वेदनेने कळवळला. सावित्री घाबरली. ती धावत त्याच्याकडे गेली. सत्यवान म्हणाला, सावित्री, माझं डोकं खूप दुखत आहे. त्याचा आवाज कमकुवत झाला होता. जवळच एक विशाल वडाचं झाड होतं. सावित्रीने सत्यवानाला त्या झाडाखाली बसवलं. तिने त्याचं डोकं आपल्या मांडीवरती घेतलं. ती त्याचे केस कुरवाळत होती, त्याला धीर देत होती. पण तिच्या मनाला सत्य माहीत होतं. नियतीचा क्षण आता अगदी जवळ आला होता. सत्यवानाचा श्वास मंद होत चालला होता. त्याचे डोळे मिटू लागले होते आणि काही क्षणातच त्याचे शरीर पूर्णपणे शांत झाले. सत्यवानाने आपल्या पत्नीच्या मांडीवर शेवटचा श्वास घेतला होता. सावित्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठा आघात तिच्यासमोर उभा होता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण इथे सावित्री इतरांपेक्षा वेगळी ठरली. ती कोसळली नाही, ती घाबरली नाही, कारण तिचा विश्वास अजून जिवंत होता. आणि मग अचानक वातावरण बदलू लागलं. जंगलात एक विलक्षण शांतता पसरली. वारा थांबला. पक्ष्यांचा आवाज बंद झाला. जणू संपूर्ण निसर्ग एखाद्या महान शक्तीच्या आगमनाची वाट पाहत होता. काही क्षणातच एक तेजस्वी पुरुष तेथे प्रकट झाला. त्याच्या अंगावरती लाल वस्त्र होतं. हातात पाश होता. चेहऱ्यावर दिव्य तेज होतं. तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः यमराज होता.
मृत्यूचा देव, धर्माचे रक्षक, कर्मफळाचे न्यायाधीश सावित्रीने त्यांना ओळखलं. तिने नम्रतेने त्यांना प्रणाम केला. यमराजांनी सत्यवानाच्या शरीराकडे पाहिलं आणि आपल्या पाशाने त्यांच्या शरीरातून जीव बाहेर काढला. तो जीव अंगठ्या एवढा तेजस्वी प्रकाशासारखा दिसत होता. यमराजांनी तो आपल्या पाशात घेतला आणि दक्षिण दिशेकडे निघाले. सामान्य माणूस असता तर इथेच सर्व संपलं असतं, पण ही सावित्री होती, पतिव्रतेची मूर्ती, श्रद्धेची प्रतिमा. तिने एक क्षणही विचार केला नाही. ती यमराजांच्या मागे चालू लागली. यमराज काही अंतर गेल्यानंतर मागे वळले. ते म्हणाले, सावित्री, आता परत जा. तुझ्या पतीचं आयुष्य संपलं आहे. हा सृष्टीचा नियम आहे. पण सावित्री शांतपणे म्हणाली, महाराज, जिथे माझे पती जात आहे तिथपर्यंत जाणे हे माझं कर्तव्य आहे. यमराजांना तिचं उत्तर आवडलं, परंतु त्यांनी पुन्हा तिला समजावलं. तरीही सावित्री मागे फिरली नाही. ती सतत यमराजांच्या मागे चालत राहिली आणि इथून सुरू होतो इतिहासातील सर्वात अद्भुत संवाद. एक साधी स्त्री आणि मृत्यूचा देव यांच्यामधील संवाद. हा संवाद इतका महान आहे की आज हजारो वर्षानंतरही त्याची चर्चा केली जाते. सामान्य व्यक्ती असते तर यमराजांचा आदेश ऐकून ती परत फिरली असते, पण सावित्रीचा विश्वास वेगळा होता. ती नम्रपणे म्हणाली, महाराज, धर्मशास्त्र सांगते की पती जिथे असतील तिथपर्यंत पत्नीने त्याची साथ द्यावी. मी कोणत्याही हट्टाने तुमच्या मागे येत नाही. मी माझं कर्तव्य पार पाडत आहे. सावित्रीच्या शब्दामध्ये नम्रता होती, अहंकार नव्हता. यमराज तिच्या उत्तराने प्रभावित झाला. ते म्हणाले, सावित्री, तुझं बोलणं मला आवडलं. सत्यवानाचे प्राण सोडून तू एक वरदान माग. हा क्षण अत्यंत महत्त्वाचा होता. सावित्रीला हवं असतं तर तिने धन, वैभव किंवा सुख मागू शकली असते, पण तिने स्वतःसाठी काही मागितलं नाही. ती म्हणाली, महाराज, माझे सासरे राजा धुम्मतसेन अंध झाले आहेत. कृपया त्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त होऊ द्या. यमराज म्हणाले, तथास्तु, आणि पहिलं वरदान दिलं गेलं. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. सावित्रीला स्वतःच्या दुःखापेक्षा आपल्या सासऱ्यांची चिंता होती. हीच तिच्या महानतेची ओळख होती. यमराज पुन्हा पुढे निघाले, परंतु सावित्री अजूनही त्यांच्या मागेच चालत होती. थोडे अंतर गेल्यावर यमराज पुन्हा थांबले. ते म्हणाले, सावित्री, तुला वरदान मिळालं आहे. आता परत जा. सावित्री शांतपणे म्हणाले, महाराज, संतांचा आणि धर्माचा सहवास कधीच व्यर्थ जात नाही. तुमच्या सहवासात चालताना मला धर्माचं ज्ञान मिळतं. यमराजांनी तिचे हे वचन खूप आवडलं, कारण ती केवळ पतीसाठी रडत नव्हती. ती धर्माची भाषा बोलत होती. ती ज्ञानाची भाषा बोलत होती. यमराज पुन्हा प्रसन्न झाले. ते म्हणाले, सावित्री, मी पुन्हा एक वरदान देतो, पण सत्यवानाचा जीव मागू नकोस. सावित्रीने क्षणाचाही विलंब न करता ती म्हणाली, महाराज, माझ्या सासऱ्यांचं हरवलेलं राज्य मला परत मिळवून द्या. यमराज म्हणाले, तथास्तु. आता हे सगळं झाल्यानंतर सावित्रीच्या मनात एक विचार होता. माझ्या पतीशिवाय हे सर्व वरदान व्यर्थ आहेत, कारण सासऱ्यांना दृष्टी मिळाली, राज्य परत मिळालं, वडिलांना पुत्रप्राप्ती झाली, तरी तिचा संसार तर उद्ध्वस्त होणार होता. म्हणूनच ती अजूनही यमराजांच्या मागे चालत होती. यमराज निष्ठेने थक्क झाले होते. इतक्या दूरपर्यंत कोणीही त्यांच्या मागे आलं नव्हतं. ते पुन्हा एकदा थांबले आणि सावित्रीकडे पाहिलं. आता त्यांच्या चेहऱ्यावर कठोरता नव्हती. आता त्यांच्या मनात सावित्रीबद्दल आदर निर्माण झाला होता. यमराज म्हणाले, सावित्री, तुझी धर्मनिष्ठा, तुझे धैर्य, तुझी बुद्धिमत्ता पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तू मला खरोखर प्रभावित केला आहेस. मी तुला आणखी एक वरदान देतो, पण लक्षात ठेव, सत्यवानाचा जीव मागू नकोस. हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आता सावित्रीला माहीत होतं की वेळ आली आहे. तिने अत्यंत शांतपणे हात जोडले आणि ती म्हणाली, महाराज, मला आणि माझे पती सत्यवान यांना पुत्रप्राप्ती होऊ दे. हे शब्द ऐकताच यमराज क्षणभर विचारात पडले, पण सावित्रीच्या निस्वार्थ भावनेमुळे ते इतके प्रसन्न झाले होते की त्यांनी लगेच उत्तर दिलं, तथास्तु. वरदान देताना यमराजांच्या लक्षात आलं नाही की त्यांनी काय सांगितलं आहे. ते पुढे चालू लागले, पण काही अंतर गेल्यानंतर अचानक त्यांना एक गोष्ट जाणवली. ते थांबले. त्यांच्या मनात विचार आला, मी सावित्रीला आणि सत्यवानाला पुत्र होण्याचं वरदान दिलं आहे, पण सत्यवान तर मृत आहे. मग हे वरदान पूर्ण कसं होणार? याच ठिकाणी सावित्रीच्या बुद्धिमत्तेचा विजय झाला. तिने थेट सत्यवानाचं प्राण मागितलं नव्हतं, पण तिने असं वरदान मागितलं होतं की जे सत्यवान जिवंत असल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नव्हतं. यमराजांना समजलं
की सावित्रीने आपल्या बुद्धीने त्यांना धर्मसंकटात टाकलं होतं. पण यमराज रागवले नाहीत, उलट ते आनंदी झाले. कारण सावित्रीने हे सर्व लोभाने किंवा स्वार्थाने केलं नव्हतं. तिने हे सर्व आपल्या पतीवरील निस्सीम प्रेमासाठी केलं होतं. ती धर्माच्या मार्गाने चालत होती. ती नियम मोडत नव्हती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिची भक्ती खरी होती. यमराज तिच्याकडे पाहून म्हणाले, सावित्री, आज मी तुझ्या पतिव्रतेपुढे नतमस्तक झालो आहे. तुझ्यासारखी पत्नी जगात दुर्मिळ आहे. ते पुढे म्हणाले, तुझ्या प्रेमाने, तुझ्या निष्ठेने आणि तुझ्या धर्मपालनाने मला जिंकले आहे. आणि मग तो क्षण आला ज्याची सावित्री वाट पाहत होती. यमराजांनी आपल्या पाशातून सत्यवानाचा जीव मुक्त केला. ते म्हणाले, जा सावित्री, मी सत्यवानाचे प्राण तुला परत देत आहे. तो पुन्हा जिवंत होईल. तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल. तुम्हाला दीर्घायुष्य आणि कीर्ती प्राप्त होईल. हे ऐकताच सावित्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने यमराजांना नम्रपणे प्रणाम केला. यमराज अदृश्य झाले आणि सावित्री वेगाने त्या वडाच्या झाडाकडे धावून लागली जिथे सत्यवानाचे शरीर पडले होते. जेव्हा ती तिथे पोहोचली तेव्हा एक चमत्कार घडला. सत्यवानाच्या शरीरात पुन्हा हालचाल होऊ लागली. त्याने हळूहळू डोळे उघडले. तो जणू गाढ झोपेतून जागा झाला होता. त्याला काहीच आठवत नव्हते. तो सावित्रीकडे पाहून म्हणाला, सावित्री, मी इतका वेळ झोपलो होतो का? हे शब्द ऐकताच सावित्रीच्या आनंदाला सीमा राहिली नाही. तिने मनोमन परमेश्वराचे आणि यमराजांचे आभार मानले. त्यानंतर तर दोघेही आश्रमाकडे परतले आणि यमराजांनी दिलेली सर्व वरदाने खरी ठरली. राजा द्युमतसेन यांची दृष्टी परत आली. त्यांना त्यांचे हरवलेले राज्य परत मिळाले. राजा अश्वपती यांना पुत्रप्राप्ती झाली आणि सावित्री सत्यवान यांना दीर्घ आणि सुखी आयुष्य लाभलं. याच घटनेच्या स्मरणार्थ आजही वटपौर्णिमा साजरी केली जाते. आता सर्वांनाच प्रश्न पडतो की वडाच्या झाडाला इतकं महत्त्व का दिलं जातं? तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण इथेच परत आणले होते आणि त्याचसोबत आणखीही काही कारणे आहेत की ज्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. त्याचसोबत वडाच्या झाडाला आपण ज्या काही वस्तू अर्पण करत असतो किंवा अगदी सूतगुंडाळतो, त्याला आपण फळ अर्पण करतो, तर प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळं महत्त्व आहे. तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि कमेंटमध्ये एकदा ओम महालक्ष्मी नमः किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. भारतातील पूजनीय झाडांमध्ये वडाच्या झाडाचं महत्त्वपूर्ण स्थान आहे. वैदिक धर्माबरोबरच जैन आणि बौद्ध धर्मामध्येही वटवृक्षाचं खूप महत्त्व आहे. हे अमरत्वाचं प्रतीक देखील मानले जाते. स्कंद पुराणानुसार वटसावित्री व्रत ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला केलं जातं. आपल्या देशात संस्कृती, सभ्यता आणि धर्माचं वडाशी घट्ट नातं आहे. एकीकडे वटवृक्षाला महादेवाचं रूप मानलं जातं, तर दुसरीकडे पद्मपुराणात याला प्रभू विष्णूंचा अवतार म्हटलं गेलं आहे. म्हणून स्त्रिया ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात. या दिवशी स्त्रिया वडाची पूजा अर्चा करून वडाला प्रदक्षिणा घालून पतीच्या दीर्घायुष्य, संतान प्राप्ती आणि सुखशांतीची प्रार्थना करतात. या दिवशी वटवृक्षाला पाणी दिले जाते आणि दोऱ्याने झाडाला गुंडाळतात. तसेच प्रदक्षिणा देखील घालतात. पुराणात असं म्हटलं आहे की भगवान ब्रह्मा वटवृक्षाच्या मुळात राहतात. मध्यभागी विष्णू आणि अग्रभागी महादेव निवास करतात. या प्रकारे या पवित्र वृक्षात सृष्टीचे सृजन, पालन आणि संहार करणारे त्रिदेवांची दिव्य ऊर्जेचं अक्षय भंडार उपलब्ध असतं. असे मानले जाते की वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी पूजा केल्यास सुख समृद्धी लाभते. वृक्षायुर्वेद या प्राचीन ग्रंथात असं म्हटलं आहे की वटवृक्षाची लागवड करणाऱ्याला शिवधाम प्राप्ती होते. वडाच्या झाडाला धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्व आहे. तसेच औषधाच्या दृष्टिकोनातूनही हे झाड खूपच उपयुक्त आहे. आयुर्वेदिक मतानुसार वटवृक्षाचे सर्व भाग तुरट, मधु, शीतल आणि आतड्यांना संकुचित करणारे आहेत. याचा उपयोग कफ, पित्त इत्यादी विकारांचा नाश करण्यासाठी देखील केला जातो. हे तेज वाढवते. त्याची साल आणि पानांनी औषधे देखील बनवली जातात. वटसावित्री पौर्णिमेला एखाद्या योग्य ब्राह्मण किंवा गरजूंना आपल्या श्रद्धेनुसार दानदक्षिणा दिल्याने पुण्यप्राप्ती होते. तसेच प्रसाद, चणे आणि गूळ याचे वितरण करण्याचे देखील महत्त्व आहे. पुराणात असे स्पष्ट सांगितले आहे की वडाच्या झाडामध्ये
ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. त्यामुळे वडाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्याला भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. वटवृक्ष हे ज्ञान आणि सृष्टीचे प्रतीक आहे. भगवान बुद्धांना या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. वट एक विशाल वृक्ष आहे, जो पर्यावरणाच्या दृष्टीने एक प्रमुख वृक्ष आहे, कारण या झाडावर अनेक जीव आणि पक्ष्यांचे जीवन अवलंबून असते. तसेच या झाडाखाली बसून पूजन, व्रतकथा ऐकल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. वटवृक्ष पूजन आणि सावित्री सत्यवान कथेचं स्मरण करण्याच्या नियमामुळे हे व्रत वटसावित्री नावाने प्रसिद्ध झालं. धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि अखंड सौभाग्य येतं. सोबतच याने सर्व प्रकारच्या विघ्न व दुःखांचा देखील नाश होतो. वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरून त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा करणे. कर्माला शिवाची जोड असेल तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्मसाधना बनून त्याचा जीवाला फायदाच होतो. तसेच झाडाला सूत गुंडाळून प्रदक्षिणा घालणे म्हणजे पतीच्या आयुष्याची अखंडता आणि सौभाग्याचे रक्षण करण्याची प्रार्थना करणे होय. तसेच फुले का अर्पण केले जातात तर हे सात्विकतेचं प्रतीक आहे. झाडाच्या पूजेद्वारे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. फळे, आंबे हे अर्पण करतात तर हे गोडवा आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वडाच्या झाडाखाली आपण सावित्रीची ओटी देखील भरत असतो. आता आपल्या घरामध्ये कोणतीही महिला आली तर आपण तिची ओटी तर अवश्य भरतच असतो. वडाच्या झाडाला सावित्रीचे रूप मानून पूजा केली जाते आणि सौभाग्यवती स्त्रिया एकमेकींची ओटी भरतात. ओटीमध्ये साडी, चोळी, हळद, कुंकू, बांगड्या आणि फळे, विशेषतः आंबे अर्पण केले जातात. मोठ्या सुवासिनीकडून ओटी भरून घेतल्याने आशीर्वाद मिळतात आणि अखंड सौभाग्य लाभते अशी देखील मान्यता आहे. पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, तसेच अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवन मिळावे यासाठी वटसावित्रीच्या दिवशी ओटी भरली जाते. हा सण पतीवरील प्रेमाचे प्रतीक आणि सावित्री सत्यवानाच्या त्यागाची आठवण म्हणून साजरा केला जातो. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.